स्कूल असतील, तुमचे आरोग्य केंद्र असतील किंवा बऱ्याच शासनाच्या ज्या काही योजना करायच्यात, आरोग्याचे विषय असतील, शाळेच्या संदर्भात असतील, मग याच्यासाठी जर गावाला जागाच जर नसेल, हक्काची जागा, आणि साधारण ह्या रस्त्याच्या पलीकडं 200-300 फुटावर नदी आहे आपली, तुमच्या पावसाळ्यामध्ये हे पूर्ण रेड अलर्ट पाणी असते जवळजवळ 200 फूट, म्हणजे या गावापासून, म्हणजे गावाला अगदी गाव रेड झोनमध्ये. मग आता जर तुम्ही भविष्यामध्ये जर उद्या गावाला जर काही ह्या अशा अडचणी पुराच्या संदर्भात असतील, उद्भवणार असतील, तर गावाला काहीतरी तुमची जी जागा आहे, गायरान जागा, गाव म्हणत नाही आमच्या मालकीची, शासनाची जागा आहे, परंतु याचा उपयोग गावासाठी व्हावा आमचं म्हणणं. हो, हे आणि शासन जे करतंय लोकांसाठीच करतंय ना. मग यांची तयारी आहे ना. जे 2 हेक्टर जागा दिली ना, तर त्याच्यामध्ये आता जे त्यांचं युनिट उभं आहे ते साधारण 4 हेक्टरमध्ये, अजूनही तिथं आजूबाजूला 1-2 हेक्टर जागा शिल्लक आहे. 4 हेक्टर 5 हेक्टर जागा त्यांनी आज एक्वायर केली ना, ती त्यांनी तेवढी घ्यावा. आमचा ह्या ग्रामस्थांचा त्या याला विरोध नाही आहे, परंतु ही जी जागा बाकी काही जी शिल्लक राहणार आहे ही गावासाठी ठेवावा यांनी, शासनाने. हीच या सगळ्यांची मागणी. आता मगाशी प्रांत साहेबांशी बोलणं झालं तर शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आपल्याला 2 दिवसा, परंतु साहेब एक सांगतो तुम्हाला, शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं हे नागरिकांवर अन्याय करून नाही राज्य केलं, नागरिकांसाठी काहीतरी ज्या सुविधा देता येईल आपल्याला, हे शिवाजी महाराजांनी राज्य केलं. आज शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो मोठ्या थाटामाटात, आणि शासन आज लोकांवर अन्याय करते, हेच या ठिकाणी दिसतंय ना. आमची विनंती अशी, आज अमोल सारखा तरुण उपसरपंच आज गावासाठी, आज कालपासून ते पाणी सुद्धा पिलं नाही. मग एखादं तुम्ही आता शासनाच्या मार्फत आले, तर एखादं लेखी त्यांना पत्र द्या, थांब द्या. आता यांची तीव्र भावना आहे, तर मग बोलत होते आम्ही थांबणारच नाही, परंतु आम्ही काही पदाधिकारी, संजू शेठ असतील, सचिन भाऊ असतील, आम्ही सगळे आलो आणि साहेब इथं उपस्थित आहेत. आम्ही थोडी विनंती केली, तहसीलदार साहेब येणार आहेत, तर आपण ह्या गोष्टी थोड्याशा, यांचं म्हणणं आहे ना शिवजयंती झाल्यानंतर आपण ह्या गोष्टी करू, बसू, पण तसं तुम्ही एक असं एक लेखी आम्ही द्यावी त्यांना, अशी त्यांची मागणी. का 19 तारखेनंतर कलेक्टर साहेबांनी स्वतः येऊन ह्या स्थळ पाणी करावा, काय परिस्थिती आहे, काय अडचण लोकांना आहे ह्या समजून घ्यावा, आणि त्यानुसार पुढच्या गोष्टी. गाव तयार आहे ना, तुम्हाला शासनाची योजना राबवायला गाव तयार आहे, परंतु तुम्ही हा जो अन्याय करता गावावर, हे लोकांना मान्य नाही. भविष्यामध्ये काय अडचणी उद्भवणार आहेत ह्या पत्रकाद्वारे, पत्राद्वारे तुमच्यापर्यंत दिल्यात माहिती, तहसीलदार प्रांतांना दिल्यात, कलेक्टर साहेबांना दिल्यात, परंतु ह्या जर अन्यायच करायचं जर शासनाने ठरवलाय, तर मग ह्या तुमचा जो योजना करताय शासनाची, जर लोकांना त्याचा फायदा होणार आहे तुम्ही म्हणता, हे जर नुकसानीचं आम्हाला दिसतंय, ह्या गावावर अन्याय होतोय, तर त्या योजनेचा काही फायदा नाही ना. आणि आहेत ना आंबेगाव तालुक्यामध्ये भरपूर जागा अशा आहेत का त्या ठिकाणी आज माळरान जमिनी आहेत. तुम्ही त्या गावांचा सुद्धा सर्वे करा, त्या गावांशी चर्चा करून त्या पण जागा काय एक्वायर करता येईल त्या पण घ्या तुम्ही. म्हणजे असं काही फॉरेस्टच्या जागा आहेत, फॉरेस्टला विनंती करा, शासनाचीच जागा आहेत ना. पण आज ह्या मनसर सारख्या शहराच्या आसपासची 9-10 गावं आहेत, तुम्ही त्या गावांवर आज अन्यायच करताय ना. बरं, त्यांची मानसिकता आहे ना शासनाला सहकार्य करायची. म्हणजे आमचं फक्त एवढंच, आम्ही आज तालुक्याचे पदाधिकारी म्हणून काम करतोय, परंतु या ग्रामस्थांच्या एवढ्या तीव्र भावना आहेत. आता अमोलनी तर कालपासून पाणीसुद्धा घेतलं नाही, म्हणजे अतिशय त्यांची तळमळीने ही गावासाठी आज ही सगळी लोक एकत्र आहे. या महिला सकाळपासून बघतो, ही लहान लहान मुलं आहे तिथं, म्हणजे अगदी काहीतरी गावासाठी त्यांना आस्था आहे म्हणूनच ते इथं आहेत ना. प्रशासनाने याची काळजी घ्यावा, आणि ह्या गोष्टी ज्या काय पुढील काळामध्ये शिवजयंती झाल्यानंतर कलेक्टर साहेब असतील किंवा प्रशासनातले राज्यातले काय अधिकारी असतील, त्यांना ह्या स्वतः स्थळ पाणी करण्यासाठी येऊन ह्या काय गोष्टी आहे याच्यावर मार्ग काढावा, अशीच आमची विनंती राहील. तर आता यांचं फक्त म्हणणं आहे, तहसीलदार साहेब इथे येणार आहेत ना शासनाच्या वतीने, त्यांनी एक आम्हाला लेखी पत्र द्यावा, एवढीच त्यांची मागणी आहे. आम्ही थांबतो, पण 19 तारखेनंतर आम्हाला तुम्ही जे पत्र द्याल त्याच्यानुसार त्या तुम्ही कॉपरेटची भावना केली पाहिजे, आणि ती मीटिंग ह्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन साहेबांनी. आता मी तर म्हणाल, एखाद्या ठिकाणी कोणता प्रसंग घडल्यानंतर कलेक्टर साहेब स्वतः येतात. कलेक्टर साहेबांची जी पुणे जिल्ह्याची आज जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, ते स्वतः येऊन त्या ठिकाणी पाहतात. तसंच या ठिकाणी पण हा अतिशय गंभीर प्रश्न आहे, या ठिकाणी त्यांनी यावा गांभीर्याने,
आणि या ठिकाणी येऊन ही पाहणी करावं आणि त्याच्यावर मार्ग काढावा, अशीच आमची विनंती आहे. कसं आहे, फ्रान्स सरांना पण मी मगाशी बोललो, ते 19 तारखेनंतर आता मी तर कसं एक मेडिएटरच म्हणून आहे, सरांना पण मी कळवतो फ्रान्स साहेबांना. नाही आता कळवा ना, तुम्ही लावा फोन समोर समोर. बरोबर ना. हो, लोकांना न्याय पाहिजे, योजना राबली पाहिजे. लोकांची सहकार्य करायची मानसिकता आहे, पण तुमचं पण सहकार्य प्रशासनाचं झालं पाहिजे ना. सर आलोय मी इकडं, हां पोचलोय. तर हे आपले थोरात साहेब आहेत दोघं पण. हां, आणि आता मी बघितलं थोडंसं यांना टेम्परेचर पण दिसतंय. आता यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, पण एक लेखी आम्हाला थोडंसं पाहिजे की बाबा 19 नंतर काय प्रोग्रेस आहे किंवा काय आहे त्याच्या बाबतीत. आम्ही त्यांना तेच म्हणलं. एक मिनटं बोला ना. फ्रान्स साहेब आहेत. नाही, लोक नाही तयार ऐकायला. हा साहेब बोला. एवढं केलंय ना त्याच्यात म्हणणे करा सांग. कसं आहे, तर लोकांचं पॉझिटिव्ह म्हणणं काय आहे का पर्यायी जागा हीची शिल्लक आहे ना. नाही साहेब, काय झालंय, गेले 6 महिने वर्षापासून हे ग्रामस्थ ह्या प्रक्रियेत आहेत. लेखी दिलं असतं त्यांना कोणत्याच प्रकारे सहकार्य झाले नाही प्रशासनाचं. आणि मग ते तोपर्यंत उपोषण स्थगित करावं असं फक्त लेखी द्यायचे. तसं अवघड असू द्या, तुमची कुठली डेट असू द्या, तुम्ही निवांत जे आहे ना तुमची ती डेट द्या. पण ते थोडं रिटर्न मध्ये दिलं तर लोकांना बरं वाटेल, बाबा ह्या तारखेला आपण बसणार आहे. भले 21 करा, 22 करा. हा, ते हा, आम्ही सहकार्य करायला तयार आहे, तुम्ही पण करा ना प्रशासन म्हणून. हा. सर्वमान्य निघाल का थोडं का नक्की तसं आश्वासन देणार आहे आजला इथे तहसीलदार साहेब. हा, म्हणजे तसं जर स्पीकर ऑन करा ना साहेब. साहेब सांगणार. हॅलो, आपले आपण पब्लिकचे. हा, स्पीकर ऑन केलाय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सर्वमान्य तोडगा काढू आपण, फक्त तो आपण तुमच्या कंपनीच्या लोकांना पण बोलू. हा, पहिली सर, बैठक आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच घेण्याचा प्रयत्न करू. हा, पण आता कलेक्टर साहेबांचं कसं शेड्यूल आहे काय ते पहिले पाहावं लागेल. साहेबांना वेळ मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग ते आपल्या अध्यक्ष माझ्या अध्यक्षतेखाली प्रांत ऑफिसला जे एखादी बैठक घेऊ कंपनीच्या लोकांना पण त्याच्यामध्ये बोलू, सर्वेअरला पण बोलू, ग्रामपंचायतचे जे काही तुमचे ग्रामसेवक आहेत त्यांना पंचायतीचा रेकॉर्ड घेऊन पण बोलू, गट विकास अधिकारी अधीक्षक त्या कंपनीच्या लोकांसोबत एकदा चर्चा करू आपण एमएससीबीचे पण. ठीक आहे ना. मग असं एक रिटर्न मध्ये द्यावं असं भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या सोयीनुसार आपण एक मीटिंग घेऊया आणि त्याच्यामध्ये मार्ग काढू सर्वानुमते. असं एक पत्र निवेदन दिलं तरी संपून जाईल ना विषय साहेब. बाकी काय चालेल. ओके सर, धन्यवाद. एक मिनिट. हॅलो सर, चालेल. पर्यंत काम थांबवलंय बाबा. थांबलेलंच आहे. हो, आता ते काय उद्योग करूच नका मला. ओके, ते सगळ्या प्रोसेस झाले. आपण ज्या गोष्टीला ठाणे तिकडे होत असत ते ठीक. चालेल सर, चालेल. नाही, पण ग्रामस्थांची मागणी महत्वाची ती समजून घ्या सर. येस सर. मुद्दे घ्या, काय काय ग्रामस्थांचे मुद्दे येते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ना, ज्या गोष्टी साहेब तुम्हाला लिहून दिले त्या पूर्वी आपण तेवढ्याच याच्यावर ठाणे. हो ना, आपल्याला काय होणार त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने. बांगर साहेब, जागेची मोजणी 100% होईल, परंतु ग्रामस्थांचं शासनाला सहकार्य आहे.
तुम्हाला जो 2 हेक्टर दिली जागा ना, त्याच्यामध्ये अजून 2 हेक्टर वाढवा, 3 हेक्टर वाढवा, काय प्रॉब्लेम नाही. परंतु जी जागा आज गावच्या वतीने दृष्टिकोनात, हा घाटाच्या पलीकडे जेवढी जागा आहे ना तेवढी मोजणी करून तुम्ही ती 4 हेक्टर भरू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण इकडची जागा ही सोडून द्यावा असं म्हणणं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.